इयत्ता 4थीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये गुणग्राहक राजा नावाचा एक धडा आहे. या धड्यामध्ये बोरू या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. तर बोरू म्हणजे नेमकं काय हे मुलांना सांगितलं आणि मुलांनी देखील स्वतः हे बघा असे या ठिकाणी स्वतः काही वेगवेगळ्या आकाराचे बोरू तयार केले आहेत. तर याच्यापासून प्रत्यक्ष लिहायचं कसं याचा अनुभव मुलांना यावा, बोरू म्हणजे नेमकं काय हे समजावं आणि त्याचा वापर करून सुंदर हस्ताक्षर कसं काढतात हे आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघूया आणि मुलांना आपण मग नंतर प्रॅक्टिस करायला आपण देणार आहोत. बघा या ठिकाणी मी आता ही शाई घेतली. या शाईचा वापर करून या ठिकाणी ही कोणाची वही आहे? माझी. इथं नाव काढू बघा. अशा पद्धतीनं सुंदर गिरवलं की मुलांना देखील या बोरूच्या सहाय्याने किंवा लाकडाच्या सहाय्याने हा पेन किंवा बोरू कसा तयार करतात आणि त्याच्याने कसं लिहितात याची एक कल्पना येते. बरोबर ना? बघा आता हे अशा पद्धतीने हे आपण काढूया. सुमित पूर्वीच्या काही ज्यावेळेस पेनाचा शोध लागलेला नव्हता तेव्हा अशा पद्धतीने पक्ष्यांच्या पिसांपासून या झाडांच्या अशा काठ्यांपासून बोरू तयार केले जायचे. पिसांचा सुद्धा वापर केला जातो लिहिण्यासाठी. हे पण आपण कधीतरी बघणार आहोत बरं का? वापर करतात. मग सर कसं होऊन जातं लवकरच. त्याच्यात ते कागदामध्ये ती शाई शोषली जाते, ओढली जाते. हे बघा अशा पद्धतीनं हे नाव. तर अशा पद्धतीने याचा वापर करून देखील लिहिता येतं. तर मुलांना सुद्धा लिहिण्याची संधी या ठिकाणी आपण देऊया. चला कोण लिहितं? तू लिहितो का? धरली दाखव माझ्याकडे. लिहा चला. हे घ्या. घे छोटा घे. चला घ्या. कोण कोण लिहून बघतं चला ट्राय करून बघा. सपाट भाग लावायचा बरोबर. बारीक अक्षरात लिहिते. चला हां हे बघा शाई बुडवून घे. 1 2 लिहितो. 1 आता 2. व्हेरी गुड. 3 अशा पद्धतीने लिहिण्याचा चांगला सराव होऊ शकतो. ठीक आहे.